राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 66% मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्राप्तचा एक्झिट पोल. सर्वेनुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं वर्चस्व. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा शिरकाव तर काँग्रेस हद्दपार. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष न करण्याचं सुनील तटकरेंचं आवाहन. विजय सोहळे साजरे करताना संयम पाळा, तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा. भाजपच्या अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. रुग्ण नसताना दादर मार्केटमध्ये सायरन वाजवून फिरवली रुग्णवाहिका. मुंबई महापौराच्या गादीवर भाजपचा महापौर बसणार. बुधवारी होणाऱ्या महापौर उपमहापौर पदांच्या औपचारिक निवडणुकीला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित. अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे पुन्हा भावूक. सुप्रिया सुळेंचं पुन्हा भावनिक स्टेटस. अजित पवारांसोबतचा प्रचाराचा फोटो केला शेअर. महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपयांवर तर पीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ. नाशिक विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार. विस्तारीकरणाच्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन. औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक. हार्बरवर पनवेल ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही ठिकाणी 14 तास पाणीबाणी. 10 फेब्रुवारीला सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन. राज्यामध्ये 15 फेब्रुवारीपासून जाणवणार उन्हाचा तडाखा. 2 दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट. दिवसा कडक ऊन तर रात्री किंचित गारवा. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधील सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड. बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. सुशील रहेजांना अद्याप अटक न झाल्यानं वंचित आक्रमक. वाशिमच्या मंगरुळपीरमधील यात्रेत लोककलेच्या नावाखाली अश्लील नृत्य. तरुणांकडून हुल्लडबाजी आणि पैशांची उधळण. पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप. हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये जत्रेमधील पाळणा कोसळल्यानं मोठी दुर्घटना. दुर्घटनेत 13 जण जखमी. अनेकांची प्रकृती चिंताजनक. बचाव कार्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू. T20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताकडून यूएसएचा पराभव. कर्णधार सूर्यकुमार यादवची 84 धावांची विजयी खेळी. वानखेडेच्या मैदानावर भारताचा विजयी श्री गणेशा. रशियन तेल खरेदीबद्दल अमेरिकेनं भारतावर लागू केलेले दंडात्मक 25% टॅरिफ मागे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. भारत अमेरिकेतील नवीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर निर्णय.